झाड आहे, त्याला इंदूपन्न म्हणतात. तर याच्या पानांचा उपयोग बिडी बनवण्यासाठी पण केला जातो. याचे फळ जे आहे ते चिकूच्या आकाराचं याचं फळ आहे. ते तुम्हाला मी फळ दाखवतो. याचं जे हातामध्ये जे माझ्या हे फळ आहेत हे टेंबूर्ण या वनस्पतीचे फळ आहेत. याला टेंबर पण म्हणतात. विदर्भात आणि महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात हे भरपूर प्रमाणात याचे झाडं आहेत. आणि याच्यामध्ये जे या फळामध्ये जे बिया असतात ते तुरट आणि मधुर असते. साधारण एका फळात 4-5 बिया निघतात. या अशाच आकाराच्या बिया असतात. चिकूमध्ये पण याच प्रकारच्या बिया असतात आणि याच्यामध्ये तशाच बिया आहेत चिकूच्या आकाराच्या. आणि खायला तुरट आणि मधुर लागतात. हे म्हणजे गोड चव असते. हे साधारण उंचीला 40-50 फुटापर्यंत पण उंच आहे ही झाडं. हे बघू शकता आपण झाड. आणि याला सध्या टेंबरं जे आहे ते भरपूर लागलेले आहेत. साधारण या झाडाची साल काळसर जाड खवलेयुक्त आहे. झाडाला फांद्या बऱ्याच प्रमाणात मोठ्या असतात. याचं लाकूड मजबूत टणक आहे. फळे उन्हाळ्यात लागतात. आपण बघू शकता हे माझ्या पाठीमागे हिरवगार दिसत आहे. हे तेंदूपत्ता म्हणजे टेंबुर्णी. याच्यापासून की नाही आपल्याला बिड्या बनवता येतात. तर हे पान साधारण कोवळं पाहिजे. जास्त निबर असलेलं पान चालत नाही बिडी बनवण्यासाठी. तर हे तेलकट स्वरूपाचं पान आहे. आणि हे याचं पान तोडून ते काय करतात असं ह्याला एक माप असते त्यांच्याकडे. चौकोनी कट करतात. ते कट करून हे असं एक गोल आकाराचं बिडीचं हे बनवलं जातं. हे अशा पद्धतीनं बनवतात. बनवून त्याच्यामध्ये भाजलेली तंबाखू भरली जाते आणि याला दोरा गुंडाळला जातो आणि मग ही नंतर बिडी तयार झाली. ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला आपल्याला लाईक करा आणि यापुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.